नमस्कार भावांनो बहिणींनो, पानगोबी केली पाठ मग काय तुम्हाला रेसिपी बनवताना दाखवली नाही. आता पाय शिजायला लागली, पीठ भिजवणं सुरू आहे. आज मध्ये उशीर झालाय स्वयंपाकाला. नुसती तेलाच्या भापीत होऊ द्यायची. आता याच्यावर ठेवते मी झाकण. कशी वाटली भावांनो बहिणींनो भाजी तुम्हाला पानगोबीची? आता मी ठेवते याच्यावर झाकण. याच्या पप्पाला याची आवडती की लाल भोजन लागती नाही. भावांनो बहिणींनो मस्त लगे पानगोबीची भाजी बनवली लगे. हिरवी मिरची लगे त्याच्यात मसाले बिसाले काहीच टाकेल नाही. कोबीत बनवली लगे मस्त तिखट तिखट. आता अंडे बनवून द्यायचे. त्याला ते म्हणजे मग पानगोबी खायची नाही, अंडे उकळायला टाकावं लागेल. लाल होऊ देणं लागेल. तवाच गोबी खायला चांगली लागते, नाही तर लागत नाही. थोड्याच पोळ्या करायच्या आपल्याला, जास्त पोळ्या करायच्या. पोळ्या करताना तुम्हाला दाखवणार नाही, अशाच गप्पा मारणार आहे मी माझ्या. स्वयंपाक चाललाय भावांनो बहिणींनो. झाली आता लास्ट पोळी राहिली. पोळ्या करताना काही दाखवलं नाही तुम्हाला. आणि अशी पण लई गडबड होती मला. एकीकडून अंडे टाकले तर उकळायला, हरसूल खायचे तर अंडे. आणि जास्त काय आपल्याला स्वयंपाक करायचा नव्हता. 5-6 पोळ्या केल्या. रात्रीचा नाही मी आता हे सगळं. आता स्वयंपाक पाणी झाला तर मग एवढं टेन्शन राहत नाही. भांडे घेते वाढून. आता सकाळच्या पोळ्या उरेल होत्या, द्यावं लागून गाईला लावून त्याला मोठ्या पोळ्या. कधी कधी लय पोळ्या उरतात आणि कधी कधी काहीच उरत नाही. कधी कधी उरतात. त्याच्यामुळे एक पोळी राहिली आता आपली सकाळची. जास्त काय पोळ्या राहिल्या नाही. आता लास्ट पोळी राहिली. आता थोडासा पसारा आहे ते वारून घ्यावा लागल. पाकाचा अंधार झालाय आता, रात्रीचा टाइम आहे. पाकाचा अंधार आहे. मस्त लाइटिंग गिटिंग लागली लगे भारी वाटायला लागली. तसंच होतंय आता. मस्त लगे उजीड उजीड बाहेर लगे लाईट अंधार वाटते. रात्रीचं वातावरण भारी वाटते बाहेर. तरी पण याच्या पप्पाला टाइम नसते तर मग काय रोडवर जाणं होत नाही. पहिलं जायचं पण आता नाही होत एवढं जाणं. झाल्या आपल्या पोळ्या. आता हरसूचे अंडे पण उकळले ते सोलावं लागल. ते त्याचे खातोय ते म्हणजे जास्त करून ते मसाल्या त्याच्यात खातोय. आता लास्टची पोळी आहे आता आपली लास्टची. पानगोबी बनवली. आता झालाय आपला स्वयंपाक. आता अंधार वाटायला लागलाय बाहेर. मस्त लगे ह्या टायमाला फिरायला जायला मजा येते. पण याच्या पप्पाला टाइम नसतो ना. हरसून काय उलाच नाही. तर रोडवर भारी वाटते. घरात शिटीनं गरमट वातावरण असते त्याच्यामुळं. आणि बाहेर गेलं तर बरं वाटते पण ते येतच नाही. त्या म्हणलं हेडो काढूस तर थोडी टीव्ही बंद कर. पानगोबी बनवली सुक्की. तेलातच होऊ दिली ती. काय ती पाणी नाही टाकावं लागत पानगोबी. तवाच चांगली लागते. आणि याच्या पप्पाला पानगोबी लय आवडती. मला नाही आवडत. आणि हरसूला आवडत नाही. शकूला आवडती पण मुंगाची डाळ टाकून आवडती तिला. तशी आवडती. झालाय आता आपला स्वयंपाक. आता लास्टची पोळी आहे. शेकून घेते तेवढी.
मग भैयाला म्हणावं लागेल ते अंडे बनवून ते गरमच चांगले लागते. मसाले टाकून त्याला तळून खातोय ते. शकली आता पोळी झाल्या. आता आपल्या पोळ्या जास्त काय बनवून नाही लागत, जास्त कोणी खाणार नाही त्याच्यामुळं. आता हे पसारा राहिले, आता वारायचा नेमका स्वयंपाक झालाय. आणि बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये.